आणि सगळं मी सेटअप केलं बाहेर. आणि बाहेर आता गोव्याला म्हटल्यावर कोणी माझ्यासारखं इथे सकाळी लवकर उठणार नाहीये. इथे लेट नाईट झोपणं असणार आहे आणि इथे कोणीही आजूबाजूला दिसत नाही. म्हणजे माझ्या बरोबर सवंगडी म्हणून कुत्रे सुद्धा नाहीयेत. आणि मी मैं और मेरी तन्हाई ऐसे में देख रहे थे की अरे अभी ये लॉग इन होगा, जेणेकरून आपण इंटरॅक्ट करू, कारण का आजूबाजूला कोणी नाही. आणि त्याच्यात झालं काय की बाहेर लाईट गेली आणि जी माझी, तुम्ही समजू शकता, पूर्ण लख्ख काळोख. 2 मिनिटासाठी काही सुचलं नाही. मी जास्त आरडाओरडा करू शकत नाही, कारण का लहान बाळ आत झोपलेलं आहे. सो म्हणजे माझं बाळ झोपलंय. सो आय वॉज लाइक आणि मी आत जाते आणि लाईट गेली. आता हा असा झोपेतनं उठून थोडंसं मला बघतोय, त्याला 2 मिनिटासाठी कळलंच नाही मी नक्की त्याच्याशी काय इंटरॅक्ट करतेय. आणि असं मी त्याला उठेपर्यंत इन सुद्धा झालं आणि लाईट आली. म्हटलं देव पावला. ओके. अशी काही इन्सिडेंट तुमच्या लाईफ मध्ये झाली का अशी? बाय द वे मी आहे सगळ्यांना दिसते. कोच ऐश्वर्या माझं ऑफर आहे. कारण का आता झालंय काय की मी लॅपटॉपवर नसल्यामुळे माझ्यासमोर कोच प्रिया टाके, कोच प्रणोती चंदने आणि कोच ऐश्वर्या हे तिघेच मला दिसत आहेत. सो तुमच्या सहाय्याने मी इमॅजिन करणार आहे की अख्ख्या पब्लिक मुझे देख रहा है और सुन रहा है. सो तुमचे रिॲक्शन त्यांचे रिॲक्शन सारखे असू दे. समजा ते झोपते जर बोले तर तुम्ही पण मला झोपा काढताना दिसू दे. ओके. तेव्हा तू पण मला ऐका. त्यांनी कॅमेरा बंद केले, तुम्ही पण कॅमेरा बंद करा. ओके. सो आय एम गोइंग टू जज एव्हरीवन अबाउट युअर विजन्स. चलो, गुड मॉर्निंग. लेट्स हॅव अ सिप ऑफ हॉट फ्रेश. लेट्स डू इट. चला पटकन एक सिप घेऊन मस्त एक फोटो. माझं फ्रेश मी रोज कशाने ओके. आय प्रेफर हॅव्हिंग लेमन अफ्रेश. कधी कधी जिंजर पण असतं. सो मी 2 स्पून ऑफ अफ्रेश घेते. त्यानंतर मी त्याच्यामध्ये अर्ली मॉर्निंग सकाळी येलो कॉन्सन्ट्रेशन टाकते. ओके. कुठेही असेल तरी हे मी कॅरी करतेच, कारण का माझी हायपर ऍसिडिक खूप जास्त बॉडी आहे. आणि हायपर ऍसिडिक बॉडी असल्यावरती हायपर टेन्शन बरोबर येते. इट इज अन को रिलेटेड टू थिंग्स ओके विथ इच अदर. आणि ती क्रॉनिक असते. क्रॉनिक म्हणजे मरेपर्यंत हा त्रास राहणार, असा हा त्रास आहे. कोच प्रणोती मी आहे ना, मला प्लीज आज थोडस चॅलेंजिंग आहे माझ्यासाठी. दीदी तू कम्प्लिटली ऐकू येतेस, फक्त मध्ये मध्ये व्हिडिओ जातोय, बाकी वर ऑडिबल. हे नाही ऐकलं वाटतं. हे नाही होता ऑडिबल. आय होप माझा आवाज येतोय. ओके. सो येस. सो आय वॉज टॉकिंग अबाउट माय रिलॅक्सिंग टी. आणि मला बरीच लोक विचारतात की नम्रता, म्हणजे तू का एवढे 6 इयर कन्सिस्टंटली उठल्यानंतर अफ्रेशच घेते. ओके. सो इथे माझ्यासारखे हायपर ऍसिडिक बॉडीवाले कोण आहेत का? हायपर ऍसिडिक बॉडी म्हणजे लहानपणापासूनच पित्ताचा खूप जास्त त्रास, अति त्रास. ओके. जर असे असाल तर हँड रेस किंवा चॅट मध्ये सांगा. म्हणजे जोपर्यंत काय म्हणतात त्याला, कधी कधी इतका त्रास होतो की जोपर्यंत आपण स्वतः पित्त बाहेर काढत नाही. ओके. सो तोपर्यंत आपण बेचैन असतो, हेडेक खूप होतं. इव्हनिंग पर्यंत जर समजा आपलं शेड्यूल जरा तरी हल्लं, किंवा झोप प्रॉपर झाली नाही, किंवा कार्बोहायड्रेट्स प्रॉपर गेले नाहीत शरीरामध्ये, तर खूप जास्त डोकं दुखणं. जर तुम्ही माझ्यासारखे आहात तर डेफिनेटली हर्बल लाईफ न्यूट्रिशन इज गोइंग टू हेल्प यू व्हेरी लॉंग वे अँड इन अ रिअली बेटर वे. बिकॉज मी पुन्हा सांगते, जर इथे या कॉलवर कोण डॉक्टर असतील तर हे डॉक्टर्स नेहमी सांगतील की जर तुम्ही तुमची जीवनशैली नाही बदलली, किंवा तुम्ही पित्ताला जे जनरेट करतात, ट्रिगर करतात, अशा गोष्टी तुम्ही जर सेवन नाही केलं तरच तुम्ही कन्सिस्टंटली व्यवस्थित राहा. बट इन केस इफ यू आर हॅव्हिंग हायपर ऍसिडिक बॉडी, अशा व्यक्तींना गट्सचा नेहमी त्रास असतो.
अशा व्यक्तींना गॅस्ट्रोइंटेस्टिनाल खूप जास्त त्रास असतो. अशा व्यक्तींना खूप जास्त डोकं आणि मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. अशा व्यक्तींना हायपर टेन्शनमुळे, स्ट्रेसमुळे सतत लेफ्ट ब्रेनच्या इथे खूप दुखणं, म्हणजे आपलं डोकं इथे कमी दुखतं आणि इथे जास्त दुखतं मागच्या साईडला. ओके, आय होप तुम्हाला सगळ्यांना हे आता सगळे सिम्पटम्स पटत असतील ज्यांची हायपर ऍसिडिटी ची बॉडी आहे. सो इनिशियली ज्या वेळेला मी हर्बल लाईफ न्यूट्रिशन मध्ये आले होते, बऱ्याचदा आपण वेट लॉसवर खूप जास्त फोकस करतो. पण ज्या वेळेला पहिल्या 10 दिवसामध्ये, ओके, पहिल्या 5 दिवसामध्ये मला आधी इतकं जाणवलं नाही, कारण का जसं मी म्हटलं, मी खूप निगेटिव्ह अप्रोचनी ह्या सगळ्या गोष्टी चालू केल्या होत्या. पण पहिल्या 10 दिवसामध्ये माझी आई इनोचे पॅकेट्स भरायची सामानामध्ये. इनो माहिती आहे ना, इनो ऑन ऍसिडिटी ऑन. ओके, सो इनोचे कन्सिस्ट, आणि त्या 10 दिवसामध्ये मी ऑब्झर्व केलं की मी इनो नाही घेतलंय. हा माझा एक फर्स्ट ऑब्झर्वेशन होतं. आणि मी म्हंटल ओके, दिस मीन्स कुठेतरी माझी ऍसिडिटी कमी होत चाललेली आहे. ओके, आणि ह्याच कुठेतरी हळूहळू हळूहळू असं झालं की त्यावेळेला अलो कॉन्सन्ट्रेशन नव्हतं. ओके, अलो कॉन्सन्ट्रेशन हे 2018 साली आलं. पण तेव्हा ना अलोची छोटी एक बॉटल असायची, आणि अजूनही आहे ती, आणि अलो प्लस म्हणतात त्याला, आणि कॅप्सूल टाईप आहे, आणि त्याच्यामध्ये अलोची पावडर आहे. अलोवेरा सगळ्यांना माहिती आहे ना, सगळ्यांना माहिती असेल अलोवेराचे खूप खूप जास्त बेनिफिट्स आहेत. सो मार्केटमध्ये बरेच अलोवेरा पण गोष्टी मिळतात. बट द बेस्ट पार्ट, ओके, द मुवमेंट मी ते अलो प्लस आहे ना अफ्रेश मध्ये आहे ना, मी तुम्हाला पोस्ट पण दाखवेल माझ्या जुन्या, मी ना 5-5 एकेका वेळेला घ्यायची लिटरली. आणि त्यामुळे मला इतकं नंतर नंतर बरं वाटायला लागलं की माझी जी हायपर ऍसिडिक बॉडी आहे किंवा संध्याकाळचं डोकं दुखणं हे हळूहळू बंद व्हायला लागलं. आणि नंतर ज्या वेळेला अलो कॉन्सन्ट्रेशन आलं, त्यानंतर मी हे डायरेक्ट माझ्या अफ्रेश मध्ये कमी, आणि हे बघा, हे असं घ्यायला खूप मला मजा येते. हा, माझा लेक तर हे अगदी असं फ्रीज मधनं जाऊन असा पितो ना, त्यालाही खूप आवडतं. आणि काही गोष्टी म्हणतात ना हेरिडेटरी असतात. तर हेरिडेटरी मी ह्यासाठी सांगेन, कारण का त्यालाही आता पित्ताचा त्रास माझ्यामुळे झालेला आहे, लाईक यु नो. तर येस, ओनली अ मिनिट प्लीज. वेलकम टू गोवा. कोणतरी फॉरेनर्स आहे, ते मला म्हणाले की कॅन यू स्पीक लिटल स्लोअर, आय वॉन्ट टू स्लीप. आता ह्या आवाजामध्ये तुम्हाला ऐकायला लागणार आहे. चालेल का? ओके, सो वेलकम एव्हरीवन टू गोवा. इथे सकाळी उठणं लवकर आणि चांगलं आचरण करणं आणि हेल्दी राहणं इथे सक्त मनाई आहे. इथे इथे जर मी पिऊन पडले असते तर मला वेलकम केलं असतं लोकांनी. ओके, पण मी आता पिऊन पडणार, मी आता पितेच आहे पण पडणार नाही. सो चिअर्स. श्वेता हसलीस तरी चालेल ह्या जोकवर. मी श्वेता तुझ्याशी बोलते, श्वेता बडोडकर अक्षता. हाय. ओके, सो हायपर ऍसिडिटी बद्दल मी थोडं बोलते. आणि लिटरली जिथपासून अलो कॉन्सन्ट्रेशन आणि प्रोबायोटिक आलं, तर समजा माझे जे पर्सनली जे मला डिरेक्टली अप्रोच करतात ह्या वेट लॉस किंवा ह्या जर्नीमध्ये, मी पहिले तर त्यांची हेल्थ चॅलेंजेस विचारते, कारण का त्याचंच बाय प्रोडक्ट आहे. लोक लाईक यु नो हॅबिट्स त्यांचे विचारते. अँड लिटरली मी पहिलं रेकमेंड एखाद्याला हायपर ऍसिडिक जर बॉडी असेल, तुमच्यासाठी जर अमृत म्हटलं ना अमृत, तर ते असणार आहे अलो कॉन्सन्ट्रेशन, अफ्रेश आणि प्रोबायोटिक. तुम्ही प्रत्येक जण पुढच्या 1 महिन्यात जर हे कन्सिस्टंटली 30 डेज घेतलात ना, तुम्ही येऊन येऊन भेटून मला असं म्हणाल की नम्रता ये पहले क्यों नहीं मिला. लिटरली आय कॅन लाईक यु नो राईट डाऊन अँड आय कॅन टेल यू. अँड बिकॉज ऑफ हायपर ऍसिडिक बॉडी, ज्या वेळेला मी अलो कॉन्सन्ट्रेशन घेते, गट्स क्लिनिंग तर होते, स्किन चांगली डेव्हलप होते.
ओके. हेअर्स माझे खूप चांगले नरिश राहतात आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे माझी गट्स ज्या वेळेला क्लीन होतात, माझं डोकं पण दुखत नाही. म्हणजे नाहीतर मला खूप हायपर मायग्रेनचा सुद्धा त्रास होता. आणि तुम्हाला माहितीये मायग्रेनच्या त्रासामध्ये इथे खूप दुखतं. डोळ्यातनं पाणी येईपर्यंत दुखतं. इथे आहे का असे कोण माझ्यासारखे? ज्यांना ह्या सगळ्या त्रासातनं रोज जात होते किंवा गेलेले आहेत. एनिवन दे? बघा बरेच हात वर येतात. ओके. आणि पुन्हा डॉक्टर तुम्हाला काय करणार? डेफिनेटली दे विल ट्रीट यू. पण ते तुम्हाला औषधं देऊन त्या वेळेपर्यंत म्हणजे तुम्हाला मला आता आठवत नाही जेलुसिल किंवा जेंटास असं मी काय काय गोळ्या खायची. तोंडात ठेवून त्या गोळ्या रात्रभर झोपायची मी. ओके. सो आय हॅव गॉन थ्रू ईच अँड एव्हरी दिस थिंग अँड देअरफॉर आय डू हॅव व्हॅल्यू ऑफ माय बॉडी अँड ऑल सच थिंग्स अँड नो वन फोर्स्ड मी व्हेन आय वॉज टेकिंग दिस थिंग. बट इंटरनली माझा एक्सपिरियन्स खूप छान होता. खूप छान. सो वेट लॉस, वेट गेन किंवा हॅबिट्स ह्याच्या पलीकडे पण आधी इंटरनली काय चॅलेंजेस तुम्हाला असतील, यू हॅव टू अंडरस्टँड दॅट थिंग आणि तुम्ही तुमच्या कोचशी बोला. यू विल डेफिनेटली गेट द बेस्ट सोल्युशन एव्हर ओव्हर हिअर बिकॉज हर्बल लाईफ न्यूट्रिशन इज अ सेल्युलर न्यूट्रिशन. इट इज नॉट एनी वेट लॉस, वेट गेन प्रोडक्ट. ओके. आय होप मी क्लिअर आहे. Okay, now today's best topic that I have to talk about life lesson, and that is nothing but okay, how to balance your life. Because बहुत बार ऐसा होता है कि कभी कभी लाइफ चलती रहती है और हम क्यों करते हैं यही हमें पता नहीं रहता. बाय द वे इससे भी हाइपर एसिडिटी बढ़ सकती है, जो मेरे जैसे है. द रीजन बिग बहुत ज्यादा स्ट्रेस, पता ही नहीं लाईफ क्या कहा जा रही है, माहितीच नाही काय होतंय पुढे. ओके. बऱ्याचदा बघ आपण बोलतो मी स्ट्रेसमध्ये मी स्ट्रेसमध्ये, हे खूप हल्ली शब्द आहे. द रिझन बिग कारण का आपण बॅलन्सच करत नाही आहोत कुठल्या गोष्टींना. सो लेट्स सी. ओके. एक थोडक्यामध्ये की आपण कशा पद्धतीने बॅलन्स करू शकतो लाईफला. ओके. सो प्लीज शेअर द स्लाइड प्लीज. आय होप सगळे माझ्या बरोबर आहात. एव्हरीवन आर देअर विथ मी. माझ्याकडे 5च मिनिटं आहेत. मी त्यांच्याकडे परमिशन मागितली आहे भोंग्याची बोलायची. ओके. चला तोपर्यंत अफ्रेश पिऊया. बाय द वे मिल प्लॅन एन्जॉय करतात जी नवीन लोक आहेत ती, आणि जी सेकंड सीझनची लोक आहेत तुमच्याकडे ऑलरेडी वीक 4चा मिल प्लॅन गेला असेल. थोड्या दिवसांनी वीक 5चा मिल प्लॅन तुम्हाला येईल. ओके. सो अकॉर्डिंगली तुम्ही या सगळ्या गोष्टी फॉलो करायच्या. वाव. बाय द वे कोच प्रणोतीने खूप छान असं हे डिझाईन केलेलं आहे अँड मला तर खूप आवडतं. सो आय होप सगळ्यांना ही स्लाइड दिसत असेल. सो वे टू फाइंड बॅलन्स, रिअली इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टू फाइंड अ बॅलन्स इन आवर लाईफ बिकॉज ऑफ द अनबॅलन्स ऍटिट्यूड आपण त्या सगळ्या गोष्टी आणि तो बॅगेज घेऊन रोज जगत असतो. ओके. वी गेट अप अँड वी हॅव दॅट सस्टेनेबिलिटी. सो द फर्स्ट थिंग दॅट आय वॉन्ट टू शेअर विथ यू इज लाईक यू हॅव टू कंटेम्पलेट लाईफ. सो कंटेम्पलेटचा अर्थ काय की कंटेम्पलेशन याने सिटिंग and thinking enough that really our life is going in a good way, bad way, what changes I have to make. There are so many stuff that you have to understand because contemplation is not like वहां पे हम बोलते हैं ऐसा कि माझा आवाज येतोय. ओके. कंटेम्पलेशन मध्ये आपण बोलतो की अरे बसून विचार करा आयुष्याबद्दल, पण बऱ्याचदा ते होत नाही कारण का इथे बसलंच जात नाही. विचाराची तर लांबचीच गोष्ट आहे. ओके. आणि बसलं तर हल्ली हे आपल्या हातात असतं. ह्याच्याशिवाय बसणं अवघड होतं. ओके. की हो की नाही. आधी ह्या गोष्टी नसायच्या तर मग स्वतःच्या लाईफचं कंटेम्पलेशन करण्यासाठी पोथी वाचली जायची, शांत बसलं जायचं. ओके. नामस्मरण केलं जायचं. आठवतंय तुम्हाला लहानपणी आपल्याला अशी सवय लावली होती नामस्मरण कर. ओके. ज्याच्यानी तू आणि तुझी आत्मा एकत्र कुठेतरी काय म्हणतात त्याला त्यांचं त्यांचं कुठेतरी तुलाच मिलाप करायचा आहे. बिकॉज राईट नाव आपल्या अंगामध्ये आजूबाजूची आत्मा खूप असतात. ओके. ओके. म्हणजे आपण जॉबला जातो, आपली मुलं बाळं असतात किंवा अजून काय किंवा त्याच्यातली समजा ती सिरियल असेल. सो डेफिनेटली हे खूप जास्त चालतं. सो इफ वी सिट फॉर सम टाइम अंडरस्टँडिंग डेली हाफ एन आवर or 1 hour that where my life is going exactly, it will really going to help you. Okay. एक minute. Now the second thing is okay, reevaluate the relationship to the work. This is really very important. बऱ्याचदा आपण असं होतं की जॉब मध्ये स्पेशली किंवा घरात ज्या स्त्रिया काम करतात बघा तुम्ही कंटिन्युअसली ना एकच रुटीन होऊन जातं.
म्हणजे त्याच्यामध्ये काही डिफरन्शिएशनच नसतं किंवा व्हरायटीजच नसतात. ओके. आणि अशा वेळेला आहे ना, जरी ती गोष्ट आपल्याला आवडत असेल, जरी ते आपलं पॅशन जरी असेल, तरी कंटाळायला लागतो, बोर्डम चालू होतं आपलं. आणि मग त्या गोष्टींमधनं आउटपुट पण तसाच निघतो. Though we love that thing. For example, I love to be a coach. I love to do all such things. I love to, when I give someone that canister, maybe for them, initially, it is just a canister, it is just a dabba. But I know as a person that I'm going to change the life of that opposite person when someone is taking that. So that is the passion I do have. But in case, बहुत बार ऐसा होता है कि अगर मुझे अप्रोच ही अगर वैसे नेगेटिव बार बार आ रहे हैं या फिर और कुछ हो रहा है, तो मेरे से भी नेगेटिविटी आ सकती है, बिकॉज डेफिनेटली दो आई एम अ कोच बट ह्यूमन फर्स्ट. ओके. सो बहुत बार ऐसे होता है और आपसे भी ऐसे होगा कि आपको हमेशा एक ही चीज बार बार करते रहोगे तो आपको बोर होगा. ओके. इसलिए हम ट्राई करते हैं कि वर्कआउट्स में भी आपको वैरायटीज मिले, मिल प्लान्स में भी वैरायटीज. लोगों को वैरायटीज चाहिए. ओके. सो बिफोर दैट यू हैव टू फर्स्ट ऑफ ऑल व्हेन आप जब भी आपको ऐसा सैचुरेशन पॉइंट लगा, आपको कुछ ना कुछ तो वेरिएशन लाना है. आपको बदलना कुछ नहीं है. यू डोंट हैव टू चेंज एवरीथिंग, बट जो भी एलिमेंट्स आपको अच्छे लगते हैं उसको ऐड ऑन करो या फिर माइनस करो. क्या आप ये सारे लोग कर सकते हो? देखो, आपके जो तरीके हैं काम करने के, वो बहुत बहुत मैग्निफिशेंट हो जाएंगे. ओके. लिटरली एक्स्ट्रावेगेंट हो जाएंगे. Okay, because देखो, from past 6 years I do have this shake, I do have this approach, I do have everything, and people ask me, don't you get bored of this thing? But when I realized, okay, that having this has created some like a spectacular benefits in my life. Now अभी वो बोर नहीं लगता. अभी ये नहीं है तो कुछ नहीं है. This was my choice. Okay. No one came and they forced me. So understand, when you reevaluate your work, definitely it is going to bring the best in you. Okay. Then the next one I have to talk, like develop more healthy habits. इसके लिए तो हम यहाँ पे है. ओके. नॉट टू वरी. इसलिए आपको अपने कोच के साथ ऑनेस्ट रहना है, और जितने भी आप में बुरी आदतें हैं, ओके, वो आपको आपकी कोच को बतानी है. कभी कभी ऐसे लगता है कि कोई आदतें नहीं अच्छी है, ये हमें लगता है. ओके. जैसे ऑब्सेस्ड रहना किसी भी चीज के लिए, तो ये अगर आप कोच को बताएंगे तो डेफिनेटली वो आपको बेहतरीन बताएंगे कि यस, दिस इज गुड एंड दिस इज बैड हैबिट. सो डेवलप गुड मोर हेल्दी हैबिट्स. सुबह उठ के अफ्रेश पीना, हेल्दी शेक पीना, वर्कआउट करना, ये ऑलरेडी आपने एक अच्छी हेल्दी हैबिट लगा दी है. देन गो विद द फ्लो. बहुत बार ऐसा होता है, फॉर एग्जाम्पल अभी मैं आपको, आप हंसोगे बाय द वे, पर देखो वो कोरोना ने भी अपना अपग्रेडेड वर्जन खुद का निकाला है. राइट. अभी हम कब अपग्रेड होंगे बॉस? हाँ, वो अगर एक एक साल में रुक नहीं रहा है तो हमें तो यार, हम तो इंसान है. हमें तो हर एक दिन अपग्रेड होना बहुत ज्यादा जरूरी है. क्या आप ये बिलीव करते हो सारे लोग? राइट. तो बहुत बार ऐसे होता है कि सारा चीज अपग्रेड होता है और हम वहां पे ही रह जाते हैं, तो इसके वजह से हम वहां पे स्टक फील करते हैं, बहुत ही ज्यादा स्टक फील. अगर आपने अपग्रेड नहीं किया, आपका बटन अपग्रेडेशन में नहीं आया, अगर आप फ्लो के साथ नहीं चले गए, अगर आपने कुछ खुद से ही मैं अलग करूंगी, मैं ऐसा करूंगा, मैं वैसा करूंगा, और वो फ्लो, वो ट्रेंड के साथ अगर आपने खुद को नहीं ढाला, तो डेफिनेटली आप पीछे रह सकते हो. इसलिए आपको रिजिड ना रहना है, और जो भी फ्लो चल रहा है उसके साथ आपको बहना है, ताकि आप बहुत ही ज्यादा फ्लेक्सिबल हो. ये सारा करते टाइम आपको ये नहीं भूलना है कि जितना ज्यादा आप हेल्थ एज्युकेशन लेंगे, यानी लोग मुझे कहते, अरे मला फक्त वर्कआउटच पाहिजे, हे सकाळचे सेशन्स नको आहेत, ऐसे मुझे नहीं कोई बोलता, पर अगर है ऐसे कोई लोग, सो प्लीज अंडरस्टैंड, ये अगर वर्कआउट है या जो भी मिल प्लान है, ये लिमिटेड रहने वाले हैं, पर जो हम एजुकेशन आपको हेल्थ वाइज देंगे, जो हम मेंटल वेलबींग के बारे में आपसे बात कर रहे हैं, डेफिनेटली ये स्क्रीनशॉट, ये सारी चीजें जब भी आप स्टक पीरियड में रहोगे, आपको ये जरूर याद आने वाली है. इसलिए आपको जितना आप खुद के बारे में, आपके बॉडी, आपके माइंड के बारे में एजुकेट हो जाओगे, तितना आप एक सस्टेनेबल लिविंग की ओर चले जाओगे. देन द नेक्स्ट थिंग, केयर. बोलते हैं कि सेल्फ केयर लेना, बहुत ही लोग ऐसे बोलते हैं कि सेल्फिश एटीट्यूड भी ये रह सकता है, बट माय डियर फ्रेंड्स, इट इज नॉट सेल्फिशनेस. प्लीज अंडरस्टैंड दिस. ओके. जब भी आप खुद के बारे में पहले सोचते हो, पहले अगर आप खुद को रखते हो, और आपकी जितनी आप खुद मोर एफिशिएंट हो जाओगे, तो जो पर्सन आपके ऊपर डिपेंड है, आप उनकी भी बहुत अच्छे से टेक केयर कर सकते हो. पर अगर आप अंदरूनी ही खुद को रोज कोस रहे हो, अच्छा नहीं लग रहा है, नेगेटिव अप्रोच है,
तो आपके आजू बाजू के जो लोग हैं आप उनके लिए टॉक्सिक बन सकते हो। तो इसलिए आपको चिल रह के खुद के बारे में पहले सोचना है ताकि आप दूसरों के लिए टॉक्सिक ना बने। ओके, खुद का सेल्फ कर लो। एंड लास्ट बट नॉट द लिस्ट, ये सारा चीज करते समय बिलीव इन योरसेल्फ, क्योंकि अगर ये पहले आता है बाकी सारा चीज आता है। जैसे कि वर्कआउट है, वर्कआउट स्क्रीन पे तो दिखता है, कोच भी बात करता है, पर उसके पहले वो यहाँ पे लेके आना पड़ता है। जैसे हमेशा कहा जाता है कि शाहजहां ने ताजमहल पहले दिमाग में बना और फिर उसकी बोलते ना जो प्रतिमा है वो सामने आई। ओके, सो इट इज ऑलवेज द थिंग्स विच यू वांट टू डू, यू हैव टू बिलीव फर्स्ट। जैसे कि मैं यहाँ पे जब भी आई थी, मुझे प्रेसिडेंट टीम कौन सी लेवल थी इतना नहीं पता था, उसके लिए क्या काम करना है नहीं पता था। पर जो भी वहां पे पूछते थे कौन बनेगा प्रेसिडेंट टीम, मैं तो चेयर पे खड़ी रह के नाच बीच के बोलती थी मैं होने वाली प्रेसिडेंट टीम। उसके पीछे क्या होने वाला है ये पता नहीं था, पर ये एक बिलीफ की वजह से जो मैं बार बार दोहराती थी, क्योंकि मैं तभी जस्ट 26-27 साल की थी, मुझे नहीं पता था आगे के 5 साल या रुतांश आने वाला है या इतनी सारी बड़ी फैमिली होने वाली है। पर वो बिलीव की वजह से आज मैं यहाँ पे टिकी रही। ओके, और ये बिलीव हमेशा, अभी तो मुझे प्रेसिडेंट टीम ऐसा कुछ नहीं, अभी मुझे ये मरते दम तक करना है। तो जब ये मरते दम तक, तो जो भी होने वाला है तो ना उसके लिए मैं रेडी हूँ। पर इनिशियली जो माइंडसेट है, वो माइंडसेट के लिए आई हैव टू बी ऑलवेज रेडी। तो बिलीव इन योर सेल्फ ईच एंड एवरी डे। एंड आई नो आई हैव टेकन 4 to 5 मिनट ज्यादा, तो जो मेरे बाद में जो कोच रहेगा उसको थोड़ा सा वो कंपेंसेट करना पड़ेगा। सो एक्सट्रीमली सॉरी फॉर दैट कोच। बट जैसे कि वो थोड़ा सा आवाज विवाज तो मेरे 5 मिनट्स उसमें चलेगा। और ये ऐसे टॉपिक है, ये ऐसे टॉपिक है कि जो मैं हाफ में से नहीं छोड़ सकती। ओके, so thank you guys, take care, and I hope definitely going to find the balance in a right way. Be with us. Community definitely helps you to build a good relationship with you yourself. And if you are socializing with the good people, you are average of 5 people you are surrounded with, right? So आपकी थिंकिंग, आपकी एबिलिटी, आपकी पोटेंशियल, आपका कैलिबर, जैसे आप लोगों के संगत में रहते हो आपको वैसे ही मिलती है। आई होप from me this was enough. Thank you guys, take care, and now back to technical team.